नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट स्पॉन्जी बेसन पिठापासून इन्स्टंट ढोकळा, जो अजिबात बिघडणार नाही, कारण की परफेक्ट प्रमाण मी यामध्ये सांगणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घ्या आणि 2 छोटे चमचे लिंबू सत्व टाका. त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे साखर टाका. तुम्हाला जास्त गोड आणि आंबट आवडत असेल तर लिंबू सत्व आणि साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाका आणि विस्करच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. जोपर्यंत लिंबू सत्व आणि साखर विरघळत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून पाणी उकळवायला ठेवून द्या. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही बघू शकता लिंबू सत्व, साखर, मीठ सर्व एकत्र छान विरघळलं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करा. साधारण 2 वाट्या बेसन पीठ यासाठी लागणार आहेत. आणि ढोकळ्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये ते बनवून घ्या आणि एकाच डायरेक्शनने फिरवा, म्हणजे ते लवकर एकत्र होतं. एकही लंप त्यामध्ये राहिला नाही पाहिजे, त्यामुळे चांगलं मिसळून घ्या. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मी ह्या चॅनलवर रोज नवीन अशाच रेसिपीज शेअर करत राहणार आहे. आता ह्या बॅटरमध्ये 1.5 छोटे चमचे खाता सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाका आणि छान हलवून घ्या. तुम्ही बघू शकताय ते जे बॅटर आहे ते जास्त फुलायला लागलेलं आहे. आता लगेच त्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतून घ्या आणि गरम उकळत्या पाण्यावर हे वाफवण्यासाठी 10 मिनिटे होऊ द्या. 10 मिनिटानंतर चाकू किंवा चमचा टाकून बघा. जर चाकूला काही चिटकत नसेल याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे. त्यानंतर तो बाजूला काढून घ्या. आता ढोकळ्यासाठी लागणारा तडका आपण बनवणार आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कापून घ्या. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाका आणि कापलेल्या मिरच्या टाका. ते तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी ओता. पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे साखर टाका आणि छान उकळवून घ्या. आता आपला तडका तयार आहे. आता ढोकळा थंड झालेला आहे. तो थंड झालेला ढोकळा चाकूच्या साहाय्याने काठाने सेपरेट करून घ्या आणि एका दुसऱ्या ताटावर उलटा करून घ्या. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट ढोकळा आपला रेडी आहे. त्याचे तुम्हाला हवे तसे काप करून घ्या. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवीन कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण केलेला तडका त्यावर टाका. त्यानंतर वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि सुकं खोबरं किसून त्यावर गार्निश करा. थँक्यू फॉर वॉचिंग.